यहेजकेल अध्याय 19। आता तू इस्रायेलाच्या सरदारांसाठी विलाप कर। तू असे म्हण, तुझी आई कोण? ती सिंहीण होती, ती सिंहांमध्ये वसत होती। तिने तरुण सिंहामध्ये आपल्या पेट्यांचे संगोपन केले। तिने आपल्या पेट्यांपैकी एकाला वाढविले, तो वाढून तरुण सिंह झाला व शिकार करावयास शिकला। तो मनुष्य भक्षू लागला। राष्ट्रांनी त्याच्याविषयी ऐकले। त्यांनी केलेल्या खळग्यात तो अडकून पडला। त्यांनी त्याला वेसण घालून मिसर देशात नेले। आपली आशा भग्न होऊन नष्ट झाली हे तिने पाहिले, तेव्हा तिने आपला दुसरा एक पेटा घेऊन त्याला वाढविले आणि तारुण्यावस्थेत आणले। तो सिंहांमध्ये हिंडू फिरू लागला, तरुण सिंह झाला व शिकार करण्यास शिकला। तो मनुष्यांना भक्षू लागला। त्याने त्यांचे वाडे उद्ध्वस्त केले व त्यांची नगरे उजाड केली। त्याच्या गर्जनेच्या शब्दाने देश व त्यातील सर्व काही वैराण बनले। सभोवतालच्या निरनिराळ्या प्रांतातील राष्ट्रे त्यावर उठली। त्यांनी त्यावर आपले जाळे टाकिले। त्यांनी केलेल्या खळग्यात तो अडकून पडला। त्यांनी त्याला वेसण घालून पिंजऱ्यात कोंडिले व बाबेलाच्या राजाकडे नेले। इस्रायेलाच्या डोंगरावर त्याचा शब्द पुन्हा ऐकू येऊ नये म्हणून त्याला दुर्गात टाकिले। तुझी आई तुझ्या आबादानीत जलाजवळ लाविलेल्या द्राक्षीसारखी होती। जलाच्या विपुलतेने ती सफळ होऊन तिला पुष्कळ पांगोरे फुटले। अधिपतींची राजवेत्रे होण्याजोगे तिला मजबूत धुमारे आले। ती उंच वाढून तिने मेघास भेदिले व तिच्या बहुत शाखांसहित ती उंचीने मोठी दिसत होती। तेव्हा तिजवर संताप होऊन तिला उपटून जमिनीवर पाडण्यात आले। पूर्वेकडील वाऱ्यामुळे तिची फळे करपली। तिचे मजबूत धुमारे मोडून वाळून गेले, अग्नीने खाक केले। आता तिला रानात वृक्ष व निर्जल प्रदेशात लाविले आहे। तिच्या शाखातील धुमाऱ्यातून अग्नी निघून त्याने तिची फळे खाऊन टाकली आहेत। आता अधिकार चालविण्याचा राजदंड होण्याजोगा तिच्यावर मजबूत धुमारा एकही राहिला नाही। हे विलापगीत आहे व विलापासाठी राहील।